तलाठी भरतीच्या पेपरमध्ये आपण बघितलंच की आता सध्या जे पेपर चालू आहेत त्याच्यामध्ये गणिताचं वेटेज जास्त आहे, म्हणजेच 12 ते 13 क्वेश्चन विचारले जात आहेत. त्यातल्या त्यात शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेजवर क्वेश्चनचे प्रमाण जास्त आहे. तर आज आपण 2019 मध्ये जे टक्केवारीवरती जेवढे घेतलेले प्रश्न होते, आलेले प्रश्न होते, ते सगळे प्रश्न आज आपण घेणार आहोत. म्हणजे आधी जे कव्हर केलेले नाही आहेत पण पेपरला आले होते असे काही क्वेश्चन राहिलेले आहेत ते आपण बघूयात. याचा नक्कीच तुम्हाला क्वेश्चन प्रकार बघा, म्हणजेच त्याचा फायदा होईल तुम्हाला. तर चालू करूयात लेक्चर. सिनेमागृहामधील खुर्च्यांची संख्या 8% कमी केली गेली. ठीक आहे, खुर्च्यांची संख्या काय केली? 8% कमी केली गेली. आणि तिकिटांची किंमत काय केली? 4% वाढवली. संकलित केल्या जाणाऱ्या उत्पन्नावर काय परिणाम होईल? समजा मानूयात 100 खुर्च्या आहेत. ठीक आहे, 100 खुर्च्या आहेत आणि 4% काय केली? किंमत वाढवली. तिकिटाची किंमत पण काय मानूयात? 100 मानूयात. तिकिटाची किंमत 100. ठीक आहे, 100 रुपये झाली. आता बघा, खुर्च्यांची संख्या काय केली? 8ने कमी केली, 8% कमी केली. म्हणजे 100 असतील तर त्याच्यावरच्या 8 खुर्च्या काय केल्यात? कमी गेल्या. म्हणजेच राहिल्या किती? 100 मधून 8 गेले, म्हणजेच किती राहिल्या? 92 खुर्च्या राहिलेल्या आहे. ठीक आहे, 92 खुर्च्या राहिल्या. आणि तिकिटाची किंमत किती केली? 4% वाढवलेली आहे. तिकीट काय होतं? आधी 100 रुपयाला होतं, 4% वाढवलं म्हणजे 4 रुपयांनी वाढवलं. ठीक आहे, म्हणजेच एवढ्या खुर्च्या आहेत आणि एवढी तिकिटाची किंमत आहे, म्हणजेच त्यांचं उत्पन्न किती झालं? नवीन उत्पन्न किती झालं? जेवढ्या खुर्च्या आहेत तेवढे एका खुर्चीला किती? 104 रुपये तिकीट. अशा 92 खुर्च्यांना किती झालं? 92 गुणुले 104. तर याचा गुणाकार केला तर किती होतो बघा? 104 गुणुले 92, 4 2 8, 0 2, 9 4 36 आणि 9, 8 6 5 आणि 9, म्हणजेच हे किती आलं? 95 68. हे काय झालं? नवीन उत्पन्न झालं. जुनं उत्पन्न काय होतं? जुने उत्पन्न काय होते की 100 खुर्च्यांची 100 खुर्च्या आहेत आणि एका खुर्चीची किंमत किती आहे? तिकिटाची किंमत 100 रुपये. म्हणजेच असे 100 तिकिटे घेतले तर किती किंमत झाली त्याची? 10,000 झाली. ठीक आहे, जुनं किती आहे? 10,000. नवीन किती आहे? 9,568. म्हणजेच ह्याच्यावरून काय कळतंय? घट झालेली आहे. पण ती घट किती झाली आहे? आधीचं होतं 10,000, आत्ताचं आहे 9,568. हे जर वजाबाकी केली तर 2, हे किती राहील इथं? 3, हे 4 आणि हे इथं 0 0. म्हणजेच त्याची टक्केवारी काढली आपण. ओरिजिनल किती होतं आधीचं? 10,000. त्याच्यावरती घट किती झाली? 432 रुपयांची घट झाली. म्हणजेच टक्केवारी किती झाली? ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले, हे 2 शून्य आहेत म्हणून इथं दशांश चिन्ह आलं. म्हणजेच 4.32% काय झालेली आहे? घट झालेली आहे. कसं केलं अजून एकदा बघा. सिनेमागृहातील खुर्च्यांची संख्या 8% कमी केली गेली आहे. म्हणजे सुरुवातीला जर मानलं आपण खुर्च्या किती आहेत? 100 खुर्च्या आहेत असं मानलं आणि तिकीटं किती आहेत? तिकिटाची किंमत किती आहे? 100 रुपये. एका तिकिटाची किंमत 100 रुपये मानली. आता काय केलं त्यांनी की खुर्च्यांची किंमत संख्या काय केली? 8% कमी केली. म्हणजे 100वर 100 असतील तर 8 खुर्च्या कमी केल्यात. म्हणजे राहिल्या किती? 100 वजा 8 म्हणजेच 92 खुर्च्या राहिल्या. आता आधीचं तिकीट कितीला होतं? 100 रुपयाला होतं. त्यात काय केलं? 4% वाढवलं, म्हणजे 100वर 4 रुपये वाढवले. म्हणजे एका तिकिटाची किंमत किती झाली? 104 रुपये. आता उत्पन्न कसं काढाल तुम्ही? किती? एका खुर्चीला म्हणजेच एका तिकिटाची किंमत 104 रुपये आहे. अशा 92 खुर्च्या असतील म्हणजेच 92 तिकिटांची किंमत किती झाली? 9,568 रुपये. तर जुनं उत्पन्न काय आहे त्यांचं? खुर्च्या होत्या 100, तिकिटाची किंमत होती 100, म्हणजे 100 गुणिले 100 10,000. म्हणजेच जुनं काय होतं? 10,000. आत्ताचं काय आहे? 9,568. म्हणजेच काय झाली? घट झाली. आणि त्याची घट टक्केवारीमध्ये काढण्यासाठी 10,000वर 432 रुपये घट झाली. तर 100वर किती झाली? 4.32% एवढी घट झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात आता. 500 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 65% मुलं आहेत. ठीक आहे, 65% काय आहेत? मुलं आहेत. म्हणजेच मुलं किती झाली? मुलांची संख्या किती झाली? 100वर 65 आहेत. तर टोटल किती? 500 विद्यार्थी आहेत. म्हणजेच हे किती झाले बघा? 5 5 25, 2 6 35 आणि 2 325 काय झाली? टोटल मुलं झाली. सगळी मुलं झाली. आता 20% मुली आणि 40% मुलं परीक्षेमध्ये नापास झाली. आता मुले नापास किती झाली? नापास मुले एकूण मुलांच्या किती? 40%. म्हणजे 100वर जर 40 मुलं नापास झाली असतील तर 325 पैकी किती मुलं नापास झाली बघा?
इथे काढू शकता तुम्ही. 0ला 0 गेलं. 5 2 10, 5 6 30, 5 5 25, 2 1 2, 2 2 4, 65 गुणिले 2 म्हणजेच किती 130 मुलं काय झाली नापास झालेली आहेत. आता बघा मुली, आता इथे बघा मुलं किती आहेत 325. आपल्याला काय विचारले परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या. नापास मुले जर 130 असतील तर पास मुले किती आहेत, पास मुले किती आहेत 325 वजा 130 म्हणजे हे किती येईल बघा 5, इथे काय येईल 9 आणि इथं 195 मुलं काय झालेली आहेत पास झालेली आहेत. आता पुढे बघा जर मुलं किती असतील 325 कितीपैकी 500 पैकी, तर मुली किती असतील 500 वजा 325 एवढ्या काय असतील मुली असतील. म्हणजे इथं काय झालं बघा 7 आणि इथे 175 काय आहेत मुली. आता नापास झालेल्या मुली किती आहेत, नापास झालेल्या मुली किती टक्के मुली नापास झाल्यात 20% मुली. म्हणजेच 100वर जर 20 मुली नापास असतील तर 175 पैकी किती मुली नापास असतील 25 7 पावणे 200, 25 5 600, 25 6 150 आणि 25 7 पावणे 200, 25 चौक 100, 4 5 20 म्हणजेच 35 मुली काय झाल्या नापास झाल्या. म्हणजेच पास मुली किती झाल्या 175 मधल्या 35 मुली नापास झाल्या. म्हणजे पास किती झाल्या 140, मुली पास झाल्या 140, मुलं पास झाली 195. म्हणजेच टोटल किती विद्यार्थ्यांची संख्या किती झाली पास, टोटल पास विद्यार्थी किती झाले 195 अधिक 140 म्हणजे किती येतं बघा इथं 335 मुलं काय झालेली आहेत पास झालेली आहेत. तुमचं उत्तर नंबर ए असेल. काय केलं मुलं काढले, मुली काढले, नापासची संख्या काढले आणि त्यांची काय केली नापास काढल्यानंतर पास काढण्यासाठी नापास टोटल संख्येमधून नापास आहेत ते वजा केले. म्हणजेच तुम्हाला काय भेटतील टोटल पास विद्यार्थ्यांची संख्या भेटेल. तर पुढचा प्रश्न बघा. सुरुवातीला दुकानदाराकडे एक्स पेन होते, ठीक आहे. एका ग्राहकाने एक्स कडून 10% पेन खरेदी केली. म्हणजेच 100वर 10 असे एक्स पैकी किती पेन खरेदी केले, म्हणजेच 0.x पेन काय केले खरेदी केले. मग दुसऱ्या ग्राहकाने उर्वरित पेनाच्या 20% पेन खरेदी केले. हे खरेदी केलेले आहेत. टोटल किती होते एक्स होते, राहिले किती त्याच्यामधून 0.1x वजा झाले. म्हणजेच राहिले किती 0.9x काय राहिले पेन राहिले. आता ह्या 0.9x पैकी त्यानं काय केलं 20% पेन खरेदी केले. 20% पेन खरेदी केले. 20 21 20 5 100 आणि ह्याला भाग घातल्यानंतर किती येतं बघा 0.5 5 75 40 आणि x एवढे पेन काय केले दुसऱ्यानं खरेदी केले. मग ह्याच्यातले राहिलेले पेन किती बघा 0.9x आधी होते त्याच्यातले 0.18x काय केले खरेदी केले गेले. म्हणजे ह्याच्यामध्ये राहिले किती 0.72 एवढे पेन काय राहिलेले आहेत ज्यावेळेस त्यानं 20% पेन खरेदी केले, ठीक आहे. आता जे उर्वरित आहेत म्हणजे हे आहेत त्याच्या 25% पेन खरेदी केले दुसऱ्या ग्राहकाने. म्हणजे 100वर जर 25 केले असतील तर 0.72 पैकी किती केले 25 1 25 चौक 100, 4 1 4 इथे 3 राहतात 4 8 32. म्हणजेच त्यानं काय केलं 0.18x एवढे पेन काय केले खरेदी केले. किती पैकी खरेदी केले उरले किती बघा 0.72x मधून 0.18x काय केले वजा केले. म्हणजे x 8 आणि 4 12 इथे काय राहील 5 आणि 0.54 राहिले. आता 0.54 म्हणजेच काय शेवटी दुकानदाराकडे त्या दुकानात 270 पेन राहिलेले आहेत. 270 म्हणजेच किती आहेत हे उरलेले पेन म्हणजेच 0.54x म्हणजेच 270 भागिले 0.54 बरोबर x. आता हे 2 दशांश घरं काढले की इथे 2 0 गेले. 27 1 27 27 2 54 बे 5 10 म्हणजेच त्या दुकानामध्ये किती पेन होते x म्हणजेच 500 पेन होते. अजून एकदा बघा कसं सॉल्व केलेलं आहे. सुरुवातीला दुकानदाराकडे एक्स पेन होते म्हणजेच एक्स केले त्याच्यापैकी 10% पेन काय केले विकले गेले. म्हणजेच काय केले खरेदी केले गेले दुसऱ्याकडून. म्हणजे 0.1x खरेदी केले गेले. म्हणजे उरले किती टोटल एक्स होते त्याच्यामधून 0.1x काय केले वजा केले. म्हणजे 0.9x राहिले. आता दुसऱ्यानं काय केलं दुसऱ्या ग्राहकाने उर्वरित पेनाच्या 20% पेन खरेदी केले, ठीक आहे. उरले किती 0.9x त्याच्या 20% केलं की किती झाला 0.18x हे काय केले दुसऱ्या ग्राहकानं खरेदी केले. तर 0.9 होते त्यातले 0.18 खरेदी केले. म्हणजे दुकानात आत्ता किती राहिले 0.72x केले.
आता 20% दुसरा एक ग्राहक आला, त्यानं काय केलं, राहिलेल्या पेनाच्या 25% खरेदी केली. म्हणजे 0.72चा 25% काढल्यानंतर किती येतो, 0.18 येतो. हे काय केले, त्याने खरेदी केले, म्हणजेच राहिले किती नंतर दुकानात, 0.72 मधून 0.18 वजा केले, म्हणजे 0.54 राहिले. हे जे राहिलेले आहेत ते पेन म्हणजेच किती आहेत, 270 पेन आहेत. त्याच्यावरून तुम्हाला काय भेटलं, टोटल दुकानात किती पेन आहेत त्याची संख्या भेटलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. एक्स या व्यक्तीने वाय या व्यक्तीला 40% तोट्याने एक वस्तू विक्री केली. एक्सनं काय केलं, समजा एक्सला 100 रुपयाला ती वस्तू बसलेली असेल तर त्यानं वायला कितीला विकली, ती 40% तोट्यानं विकली, म्हणजेच 60 रुपयांना विकली. ठीक आहे. आता वायनं काय केलं, ती वस्तू झेडला तिसऱ्या व्यक्तीला 40% नफ्यानं विकली. ठीक आहे. झेडला काय केलं, त्यानं 40% नफ्यानं, म्हणजे 100 असेल तर त्यानं कितीला विकली, 140 रुपयाला विकलेली आहे. म्हणजेच 60 असेल तर कितीला विकली, या 2 झिरोला 2 झिरो गेलं, 14 गुणुले 6, 6 चौक 24, 2 6 2 8, म्हणजेच 84 रुपयाला काय विकली, झेडला विकलेली आहे. कोणी विकली, वायनं विकली. ठीक आहे. 40% नफ्यानं विकली. नंतर झेडनं काय केलं, पुन्हा ती एक्सला फिरून विकली 40% नफ्यानं. आता 84 100वर 140ला म्हणजे 84 रुपये असतील तर त्याची विक्री किंमत किती केली बघा, 2 पंचे 10, 2 सते 14, 7 चोक 28, 7 56, 57 58 भागिले 5, म्हणजेच हे किती येतं बघा, 588 भागिले 5, 5 एके 5, 5 एके 5 3, 5 सत्ता 35 आणि 5 सख 30, म्हणजेच 117.6 रुपयांना काय केली, एक्सला विकली. कुणी विकली, झेडनं विकली. ठीक आहे, झेडनं विकली. आता काय म्हणतं, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक्सचा तोटा किंवा नफ्याची टक्केवारी किती. एक्सला कितीला होती, एक्सकडे कितीला होती, 100 रुपयांना होती. ठीक आहे. आणि त्यानं विकली कितीला, 117.6ला, म्हणजेच इथं ऑलरेडी त्याला किती रुपये जास्त द्यावे लागले, एक्सला 17.6, आणि ऑलरेडी त्याला आधी काय झाला होता, तोटा झालेला होता ना, 40% तोट्यानं त्यानं ऑलरेडी विकलेली होती. म्हणजे ते आधीचे 40 आणि आत्ताचे जास्त द्यावे लागलेले 17.6, म्हणजेच त्याला टोटल तोटा किती झाला, 57.6% एवढा काय झालेला आहे, तोटा झालेला आहे. अजून एकदा बघा कसं सॉल्व केलं. प्रश्न काय आहे, एक्स या व्यक्तीने वाय या व्यक्तीला 40% तोट्याने एक वस्तू विक्री केली. ठीक आहे. जर एक्स जवळ असताना त्याची किंमत 100 रुपये असेल तर 40% तोट्याने म्हणजेच वायला ती वस्तू कितीला विकली, 60 रुपयांना विकलेली आहे. ठीक आहे. आता वायकडे त्या वस्तूची किंमत किती झाली, 60 रुपये झाली. मग वायनं काय केलं, ती वस्तू झेड या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीला, झेड म्हणजेच कोण, तिसरा व्यक्ती आहे, त्याला 40% नफ्यानं विकलेली आहे. म्हणजेच जर 40% नफा म्हणजेच काय, 100ला असेल तर 140ला, तर 60ला असेल तर त्याला म्हणजेच त्यानं किती रुपयांना विकली, 84 रुपयांना विकली. ठीक आहे. आता काय केलं, झेडनं पुन्हा रिटर्न काय केलं, तीच वस्तू एक्सला विकली, पण एक्सला विकताना त्याला काय झालं, अजून 40% नफा झाला. म्हणजे 84वर किती नफा झाला, 40% झाला. तर तो नफा त्यानं कितीला विकली, 117.6ला विकलेली आहे. म्हणजेच टोटल एक्सला किती तोटा झालेला आहे बघा, त्याच्याकडं होत असताना होती 100 रुपयाला, पण त्याला घ्यावी लागली 117.6ला. म्हणजे इथं त्याला किती रुपये जास्त द्यावे लागले, 17.6, आणि आधी त्याला किती तोटा आला होता, 40 रुपयांचा. म्हणजेच त्याला एकूण किती रुपये जास्त द्यावे लागले, 57.6, आणि हे 100 पैकी आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं टक्के लिहू शकता. म्हणजेच त्याला टोटल किती तोटा झालेला आहे, 57.6 एवढा तोटा झालेला आहे. हा एक प्रश्न बघा पुढचा. ग्रंथालयामध्ये 60% पुस्तके हिंदीची आहेत. आता टोटल पुस्तके किती पकडली आपण, एकूण पुस्तकांची संख्या किती मानूयात, एकूण पुस्तके ही किती आहेत, X एवढी आहेत. आता ग्रंथालयामध्ये काय केलं त्याने, 60% पुस्तके हिंदीची आहेत. म्हणजेच हिंदीची पुस्तकं किती झाली, 100 पैकी जर 60 असतील तर X पैकी किती झाली, हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.6x झाली. आता उर्वरित पुस्तकांमधून, उर्वरित पुस्तकं म्हणजेच किती, हिंदीचे जर 60% असतील तर उरले किती, इथे बघा टोटल X आहेत, त्यातनं जर हिंदीचे 0.6x गेले तर उरले किती, 0.4x. ठीक आहे. आता ह्या 0.4x पैकी 60% पुस्तके कशाची आहेत, इंग्रजीची आहेत. ठीक आहे, इंग्रजीची आहेत. म्हणजेच 100वर जर 60 पुस्तकं जर इंग्रजी असतील तर 0.4x पैकी किती इंग्रजीचे आहेत ते काढूयात आपण. हे किती आलं, 6 चौक 24, आणि हे आधीचं एक दशांश घर आणि हे आत्ताचं एक, म्हणजेच 0.24 काय आहेत, इंग्लिशची पुस्तकं आहेत.
आता जे इंग्लिशची पुस्तकं आहेत ते एवढी आहेत, म्हणजेच उरले किती इंग्लिशमधून? इंग्लिशच्या आधी किती होते? 0.4x, त्याच्यातून किती कमी झाले इंग्लिशचे? 0.24, म्हणजे इथे किती राहिले बघा? 6, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हे 0.16 राहिले. ही जी उरलेली पुस्तके आहेत ती कशाची आहेत? 60% पुस्तके इंग्रजीची आणि बाकी पुस्तके मल्याळमची आहेत. ठीक आहे, ही जी बाकीची उरलेली पुस्तके आहेत ही कशाची आहेत? मल्याळमची आहेत. ठीक आहे, आता काय म्हणतंय, जर इंग्रजीची पुस्तके 4800 पुस्तके असतील तर मल्याळममधील पुस्तकांची एकूण संख्या किती? आता इंग्रजीची पुस्तके किती आहेत म्हणता इथं? 4800. आपल्याला भेटले किती इथं? इंग्रजी पुस्तके म्हणजे 0.24x भेटलेलं आहे. म्हणजे 4800ला जर आपण 0.24 भागलं तर किती येतं? x. मग इथं 24 एके 24, 24 दोन्ही 48, हे 2 आणि हे 2 गेलं की किती राहिलं बघा? 20,000 पुस्तकं काय आहेत? टोटल 20,000 पुस्तके आहेत, म्हणजे x बरोबर 20,000. पण मल्याळमची पुस्तकं किती आहेत? 0.16x, म्हणजेच काय झालं? 0.16 गुणुले 20,000. ठीक आहे, म्हणजेच बरोबर 1 2 3, हे 3, इथे 1 4 आणि 16 दोन्ही 32 आणि दशांश घरं किती आहेत? 2. म्हणजेच मल्याळमची पुस्तकं किती आहेत? 3200 एवढी मल्याळमची पुस्तकं आहेत. अजून एकदा बघा, ग्रंथालयामध्ये किती आहेत? 60% पुस्तकं हिंदीची आहेत. टोटल पुस्तकं जर आपण 1% पकडली तर हिंदीची पुस्तके किती झाली? 0.60, म्हणजे उरले किती? x वजा 0.6, म्हणजे 0.4 उरलेली आहेत. आता त्याच्यापैकी 60% पुस्तकं कशाची आहेत? इंग्रजीची आहेत. म्हणजे 100वर जर 60 पुस्तके इंग्रजीची असतील तर 0.4x पैकी किती असतील? तर 0.24. हे 0.24 म्हणजेच किती आहेत? 4800 पुस्तकं कशाची आहेत? इंग्रजीची आहेत. त्याच्यावरून आपल्याला x भेटला. ठीक आहे, आता आणि बाकी पुस्तके मल्याळमची आहेत, म्हणजेच 0.24 मधून राहिलेली पुस्तकं म्हणजे 0.16x कशाची आहेत? ही मल्याळमची आहेत. ठीक आहे, म्हणजेच त्याला काय करणार तुम्ही? 20,000 टोटल पुस्तकांनी गुणणार, म्हणजेच तुम्हाला मल्याळमची पुस्तकं किती भेटतील? 3200 पुस्तकं ही मल्याळमची भेटतील. आता पुढचा प्रश्न बघूयात. एका व्यक्तीच्या खात्यामध्ये 2 वर्षांपूर्वी 2000 रुपये होते. ठीक आहे, पहिल्या वर्षी त्याने काय केलं? त्याच्या खात्यामध्ये 20% रक्कम जमा केली. आधीची किती होते? 2000. आता काय केलं? 20% रक्कम जमा केली, म्हणजे 100वर जर 20 केले असतील, 20% केले असतील तर ह्याच्यावरती किती केले बघा? 400 रुपये काय केले? एक्स्ट्रा जमा केले. म्हणजेच पहिल्या वर्षाच्या शेवटी किती रुपये असतील? आधीचे 2000 आणि आत्ताचे किती? 400, म्हणजेच किती असणार आहेत? 2400 रुपये असणार आहेत. आता काय केलं? पुढच्या वर्षी त्याने वाढलेल्या रकमेच्या 10%, म्हणजे 100 असेल तर त्याच्यावर 10% वाढ केली, म्हणजेच 2400 असतील तर किती करणार? 240 करणार. तर 2 वर्षानंतर व्यक्तीच्या खात्यामधील एकूण रक्कम किती? आता बघा, पहिल्या वर्षाच्या शेवटी किती होती? 2400 आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वर्षी किती वाढवली बघा? 240, म्हणजेच त्याच्या खात्यामध्ये टोटल रक्कम किती असेल? 2640 एवढी काय असेल? रक्कम असेल. 2640, म्हणजेच काय? पहिल्या वर्षी काय केलं? 20% वाढ केली, म्हणजे 400 रुपये ॲड केले आणि दुसऱ्या वर्षी 10% जमा केली, म्हणजेच काय केलं? पुन्हा 240 ॲड केले, म्हणजे टोटल किती झाले? 2640 एवढी रक्कम झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. कारची किंमत 4,50,000 रुपये आहे. तिच्या किमतीच्या 80% काय केला? एवढा विमा जमा केलेला आहे. अपघातामध्ये कारचे पूर्णपणे नुकसान झाले आणि विमा कंपनीने विम्याच्या 90% रक्कम त्याला प्रदान केली, तर कारची किंमत आणि प्राप्त झालेली किंमत यामधील फरक काय होता? ठीक आहे, आता बघा, विमा किती रुपयांचा काढलाय ते बघा. आधी विमा किती रुपयांचा काढलाय? 80%चा विमा काढलाय, म्हणजे 100 रुपये असतील तर 80चा काढलाय. तर 4,50,000 असतील तर किती रुपयांचा विमा झाला बघा? इथे किती झाले? 3 झिरो झाले. 8×45 4, 8×32 आणि 4 किती? 36, म्हणजेच 3,36,000चा काय केला? विमा काढलेला आहे. आता जी विमा कंपनीने काय केलं? जो विमा काढलाय, म्हणजेच हा जो विमा काढलाय त्याच्या 90% रक्कमच त्याला दिलेली आहे. म्हणजेच कंपनीने काय केलं? 100 पैकी 90 दिले, तर 3,60,000 किती दिले हे बघा. 2 झिरोला 2 झिरो गेले. हे 1 2 3 9 सत्ते 54, 5 9 त्रिक 27 आणि 5 32, म्हणजेच 3,24,000 एवढी काय केली? रक्कम दिलेली आहे कंपनीने, विमा कंपनीने दिलेली आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? कारची किंमत आणि प्राप्त झालेली, ही काय आपल्याला प्राप्त झालेली किंमत आहे. प्राप्त झालेली किंमत आहे. आणि ओरिजिनल किंमत किती आहे?
4,50,000 एवढी काय आहे ओरिजिनल किंमत. त्यातली प्राप्त किती झाली 3,24,000 एवढी प्राप्त झाली. म्हणजेच त्यातला फरक किती झाला बघा, म्हणजेच 1,26,000 एवढा काय झाला फरक झालेला आहे. म्हणजेच कारची ओरिजिनल किंमत आणि विमा कंपनीकडून प्राप्त झालेली किंमत याच्यामध्ये कितीचा फरक आलेला आहे 1,26,000 एवढा फरक आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 लॅपटॉपची खरेदी किंमत सारखी आहे. एक लॅपटॉप हा 15% नफ्याने विकला आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत ही पहिल्याच्या विक्री किमतीपेक्षा 3,400 रुपये अधिक आहे. ठीक आहे. आता 2 लॅपटॉप आहेत, त्याची समजा एकाची खरेदी किंमत जर x असेल तर 2 लॅपटॉपची किती झाली 2x झाली. ठीक आहे. आता एक लॅपटॉप हा काय केला 15% नफ्याने विकला, म्हणजे 100 रुपये. जर पहिला लॅपटॉप आहे तर 100 रुपये असेल तर 115 रुपयांना विकला. ठीक आहे. तर x रुपये त्याची खरेदी किंमत असेल तर त्याची विक्री किंमत किती झाली 1.15x एवढी काय झाली विक्री किंमत झाली पहिल्या लॅपटॉपची. आता काय केला, दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत ही पहिल्याच्या विक्री किमतीपेक्षा 3,400 रुपये अधिक आहे. म्हणजे दुसऱ्याची काय असणार आहे, हा जी पहिल्याची आहे त्याच्यापेक्षा काय असणार 3,400 रुपये जास्त असणार. ही पण काय आहे विक्री किंमत आहे. आता काय म्हणतंय, निव्वळ नफा 20% होता. म्हणजेच दोन्हीचा ज्यावेळेस व्यवहार झाला तेव्हा त्याला काय झाला निव्वळ नफा किती झाला 20%. म्हणजेच 100 असेल तर 120 त्याला विक्री किंमत भेटली. म्हणजेच इथं खरेदी किंमत काय असणार दोन्ही लॅपटॉपची असणार आहे ती 2x असणार आहे. आणि दोन्ही लॅपटॉपची विक्री किंमत किती, एकाची आहे 1.15x आणि दुसऱ्याची किती आहे 1.15x अधिक 3,400 रुपये. ठीक आहे. मग हे सॉल्व करा. आता हा जर इकडे तिरकस गुणाकार केला तर 240x येतो. हा 1.15x आणि 1.15x म्हणजे किती झाला 2.3x झाला अधिक 3,400 आणि ह्याला गुणुले 100 करावं लागेल. ठीक आहे. आता हा 100 इकडे भागायला गेल्यानंतर काय येईल बघा 2.4x येईल बरोबर 2.3x अधिक 3,400. 2.4x मधून 2.3x गेल्यानंतर 0.x राहतं आणि इथं काय येईल बरोबर 3,400. आता हा 0.x जर इकडं भागायला गेला तर कसा येईल बघा, इथे बघा x बरोबर 3,400 भागिले 0.1. आता इथे एक डेसिमल आहे म्हणजेच काय जाणार वर एक एक्स्ट्रा 0 जाणार आहे. म्हणजेच त्या प्रत्येक लॅपटॉपची एका लॅपटॉपची खरेदी किंमत किती असणार आहे 34,000 एवढी खरेदी किंमत असणार आहे. कसं सॉल्व केलं, असं अझ्युम केलं की खरेदी किंमत किती आहे एका लॅपटॉपची x. अशा प्रकारे 2 लॅपटॉपची खरेदी किंमत किती झाली 2x झाली. ठीक आहे. आता जर पहिला लॅपटॉप 15% नफ्याने विकला तर त्याची विक्री किंमत किती झाली 1.15x आणि दुसऱ्या लॅपटॉपची विक्री किंमत ही पहिल्याच्या लॅपटॉपच्या विक्री किमतीपेक्षा 3,400 रुपयांनी जास्त आहे. तर टोटल निव्वळ नफा किती झाला 20%. म्हणजेच टोटल खरेदी कितीची आहे 2x आहे, टोटल विक्री किती आहे एवढी आहे. तर हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला x भेटेल आणि x काय मानलेला आहे आपण खरेदी किंमत मानलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, एका संघटनेमधील गुआन आणि हरीशचा एकूण पगार 30,000 रुपये आहे. म्हणजेच गुआनचा जर x पकडला आणि हरीशचा y पकडला तर x अधिक y किती झाला 30,000 झाला. ठीक आहे. जर गुआनचा पगार 5%नी वाढलेला आहे, 5%नी वाढला म्हणजेच बघा 100 असेल तर 105 होईल, तर x असेल तर किती होईल 1.05x होईल. म्हणजेच हे किती झालं 1.05x अधिक हरीशचा काय केला 7%नी वाढला म्हणजे त्याचा काय होईल 0.7y होईल. तर त्यांचा एकूण पगार 31,800 रुपये एवढा वाढेल असं दिलेलं आहे. तर तुम्हाला काय विचारलं आहे हरीशचा पगार विचारलं आहे म्हणजे तुम्हाला y काढायचं आहे. इथं जर आपण याला रिप्लेसमेंट केली तर x बरोबर काय येतं 30,000 वजा y येईल. ठीक आहे. म्हणजेच मी जर इथं रिप्लेसमेंट केली 1.05 गुणुले 30,000 वजा y लिहिलं अधिक 1.07y बरोबर 31,800 असं लिहिलं तर बघा किती येतं, हे काय आहेत 1 2 3 4 0 आहे असं 3×5=15 आणि 3 टोटल डेसिमल पॉईंट 2 आहेत वजा 1.05y अधिक 1.07y बरोबर 31,800. आता इथे किती राहतं बघा 31500 आणि हे जर वजा केलं तर बघा किती येतं अधिक 0.02y बरोबर 31,800. आता इथं बघा 0.02y बरोबर
31,800 वजा 31,500 हे किती राहतं 5 आणि 3 8 आणि हे सगळे 0 आले. म्हणजेच तुम्हाला 0.02y बरोबर 300 भेटलं. म्हणजेच y बरोबर 300 भागिले 0.02. हे 2 डेसिमल आहेत म्हणजेच 2 झिरोज वर एक्स्ट्रा गेले. बेचा 15 आणि इथं काय 3 झिरोज म्हणजेच y बरोबर किती आलं 15,000 आलं. y म्हणजेच कोण आहे हरीश आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे हरीशचा पगार काढायचा आहे आणि हरीशचा पगार किती आलेला आहे 15,000 एवढा आलेला आहे. अजून एकदा क्विक रिव्हिजन बघूयात. एका संघटनेमधील गुण किती आहे गुण आणि हरीशचा म्हणजेच x अधिक y किती झाला 30,000 झाला. नंतर 5% वाढला म्हणजे तो किती झाला 1.05 झाला आणि ह्याचा किती 7% वाढला म्हणजेच 1.07y झालेला आहे. म्हणजेच त्यांचा टोटल पगार किती झाला 31,800. ह्या दोघांना सॉल्व केलं की तुम्हाला y किती भेटेल 15,000 आणि y म्हणजेच काय आहे हरीशचा एकूण पगार आहे. तर हरीशचा पगार किती आहे 15,000 एवढा हरीशचा पगार आहे. पुढचा प्रश्न बघा. 56 रुपये प्रति किलोग्रॅम किंमत असलेल्या 8 किलोग्रॅम चहाला काय केलं 59 रुपये प्रति किलोग्रॅम असलेल्या 32 किलोग्रॅम चहा आणि 35 रुपये प्रति किलोग्रॅम असलेल्या 25 किलोग्रॅम चहासोबत मिसळला गेला आणि मिश्रणाची 20% नफ्याने विक्री केली तर मिश्रणाची विक्री किंमत काढा असं विचारलेलं आहे. ती रुपयामध्ये काढायची आहे. आता बघा इथं टोटल ह्याची किंमत काढूयात. आधी प्रत्येक चहाची जो रेट वेगवेगळा आहे त्याची किंमत काढूयात. 56 गुणिले 8 केल्यानंतर तुम्हाला किती येईल 448. ही काय झाली पहिल्या चहाची किंमत झाली ज्यावेळेस आपण मिक्स करतो. दुसऱ्याची काय झाली 59 रुपयाला 1 किलोग्रॅम. अशा प्रकारे 32 किलोग्रॅम आहे त्याची किंमत होते एवढी. आता तिसरा चहा आहे. तिसरा चहा 75 गुणिले 25 केल्यानंतर त्याची किंमत होते 18.75. म्हणजेच टोटल चहाची किंमत किती झाली 448 आणि हा 08 आणि हा 18.75. हे केल्यानंतर ह्याची किंमत होते एवढी. ही काय झाली टोटल विक्री टोटल ती मिक्सर तयार झालं. ठीक आहे. आता काय केलं हे जे मिक्सर आहे ते 20% नफ्याने विकलेलं आहे म्हणजेच 100वर 120 रुपये नफा झाला. तर एवढ्यावर किती झाला तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला हे एवढा येईल. एवढा काय झालेला आहे ही त्याची विक्री किंमत आहे. पण ही विक्री किंमत कितीची आहे ह्या सगळ्या किलोग्रॅमची आहे. टोटल किलोग्रॅम किती आहे बघा. पहिला किती आहे 8 किलोग्रॅम. नंतरचा किती आहे 32 किलोग्रॅम आणि नंतरचा किती 25. 8 32 आणि 25 म्हणजे हे टोटल किती झाले 65 किलोग्रॅम. 65 किलोग्रॅमची एवढी विक्री किंमत आहे. तर एका किलोग्रॅमची विक्री किती असेल विक्री किंमत किती असेल ज्यावेळेस तुम्ही ह्याला भागता त्यावेळेस ह्याची विक्री किंमत किती असेल 83.64 रुपये एवढी काय असेल विक्री किंमत असेल. मी काय केलं जेवढं मिक्सर आहे तेवढ्या मिक्सराची टोटल किंमत काढली. त्याच्यावर होणारा नफा काढला. तो नफा असेल तो सगळ्या वजनावरती असेल. मला काय पाहिजे फक्त एका किलोग्रॅमवरचा नफा पाहिजे आणि तो किती आहे 83.64 रुपये एवढा एका किलोग्रॅमवरचा नफा आहे. पुढचा प्रश्न बघा. आता एका विक्री कर्मचाऱ्याला एकूण विक्रीवर 8% कमिशन मिळते. ठीक आहे. एकूण विक्री किती का असे ना त्याला 8% कमिशन मिळते. जर विक्री 10,000हून जास्त झाली तर त्याला 10,000 रुपयांच्या वर झालेल्या अतिरिक्त विक्रीवर त्याला अतिरिक्त कमिशन म्हणून 4% बोनस मिळतो. आता हे फिक्स आहे की त्याची विक्री आहे ती 10,000च्या वरती झालेली आहे. म्हणजेच जेवढी 10,000 झालेली आहे अधिक वरती काय झाली एक्स पकडूयात. ह्या टोटल विक्रीवर 8% कमिशन मिळतं आणि जी एक्स्ट्राची किती झाली आपण पकडलं एक्स त्याच्यावर काय करतो 4% बोनस मिळतो. जर त्याला किती रुपये मिळाले 950 रुपये मिळालेले आहेत. हे कसं आलं बघा. एक्स रुपयाची काय झालेली आहे अतिरिक्त म्हणजेच 10,000च्या वरती म्हणजेच ही काय झाली टोटल विक्री झालेली आहे. ही एवढी विक्री झालेली आहे. ही टोटल विक्री आहे त्याच्यावर 8% कमिशन मिळतं आणि जी एक्स्ट्राची 10,000पेक्षा जी जास्त झाली त्याच्यावर 4%चा काय होतो बोनस मिळतो. तर हे सॉल्व केल्यानंतर कसं येईल बघा. हे 100 जर आपण इकडे घेतलं तर हे कसं येतं हे येईल एवढे अधिक 8x अधिक 4x बरोबर 950 आणि हे 100 काय केलं इकडे घातलं. आता 8 आणि 4 किती झालं 12x बरोबर हे 80,000 हे 95,000मधून वजा केले तर किती येतील 15,000 येतील. ठीक आहे. म्हणजेच 15,000 जर तुम्ही 12 ने भागलं तर किती येईल उत्तर बघा. 12 × 1 = 12 3 12 2 = 24
12 पंचे 60 आणि 0 म्हणजेच एक्स बरोबर किती आलं 1250 एवढे काय झालं त्याला विक्री झालेली आहे. आता ह्या विक्रीवर त्याला किती बोनस मिळतो 4% बोनस मिळतो. 1250 वरती 4% बोनस मिळतो. ह्या 0ला 0 गेलं, 2 2 4, 2 5 10, 5 1 5, 5 2 10, 5 5 25, 25 2 50 म्हणजेच त्याला काय मिळाला 50 रुपयांचा 950 मध्ये 50 रुपयांचा काय आहे बोनस आहे.